नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अंजली ही अर्णवशी बोलत असते आणि त्याला म्हणत असते, तुला ईश्वरीला एवढं डेस्परेटली का भेटायचं आहे, तिला काही सांगायचं आहे का आणि ते तू सांगू शकत नाहीस का. एक काम कर चिंटू, ते सगळं तू मला सांग, मी तिला फोन करून सांगते, ती माझा फोन नक्की उचलेल आणि मी तिला सगळं व्यवस्थित सांगू शकेल. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही ग ताई, काही नाही सांगायचं, कारण की अर्णवला जे काही सांगायचं असतं ते अंजली ताईला कळून नसतं द्यायचं, कारण की अंजली ताईची तब्येत ही खूप नाजूक असते आता. आणि इकडे अंजली ताई त्याला फोर्स करत असते, अरे चिंटू तू मला सांग ना, मी सांगते तिला, तुला काय सांगायचं आहे ईश्वरीला, ते जे काही सांगायचं आहे ते तू मला सांग, मी सांगते. पण अर्णव काही सांगू शकत नसतो, कारण की जे काही अर्णव सांगेल त्यामुळे लगेचच अंजलीला खूप त्रास होणार असतो. आणि इकडे ईश्वरीच्या वडिलांनी ब्राह्मणाकडे जाऊन मुहूर्त काढून आलेले असतात आणि ते घरी येऊन खूप आनंदी असतात आणि ते सांगत असतात, मला खूप सारे मुहूर्त दिले, मी त्यातला पहिलाच मुहूर्त फिक्स करून आलेलो आहे. असं बोलल्यानंतर लगेच नम्रता म्हणते, बाबा पहिला मुहूर्त म्हणजे कधीचा आहे. तेव्हा ईश्वरीचे वडील म्हणतात की 15 दिवसांनीच पहिला मुहूर्त आहे, 15 दिवसातच आपल्या ईश्वरीचं लग्न आहे, आता आपल्याला लवकरात लवकर जोरात तयारीला लागलं पाहिजे. 15 दिवसाचा मुहूर्त हे बघूनच लगेचच घरातले म्हणजेच नम्रता आणि ईश्वरीचा चेहराच पडतो, कारण की नम्रता ही ईश्वरीला बोलत असते, तुला जर नसेल करायचं लग्न तर तू नाही म्हणून सांग, तुझ्या हातात आत्ताच वेळ आहे, तू सरळ नाही, मला नाही करायचं राकेशजींशी लग्न असं सांग. पण आता ईश्वरी पण वडिलांच्या शब्दाच्या बाहेर नसते. आता खरंच ईश्वरी ही राकेशशी लग्न करेल का हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मित्र आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.